तोरणा किल्ल्यावर एवढा जास्त मोठा टर्निंग पॉईंट कशामुळे आणि एवढा जास्त रुंदीला बारीक कशामुळे ह्याचं कारण काय आहे? हर हर महादेव भावांनो, व्हिडिओ संपूर्ण बघून जावा. खूप जास्त इन्फॉर्मेशन व्हिडिओ आहे. मी तोरणा किल्ल्यावर आलोय, मला तुम्हाला काहीतरी एक गोष्ट दाखवायची जी समजे जास्त वेगळी आहे. आता इथं दरवाजा आहे, ही नीट बघा बरं काय दरवाजा आहे. आता ह्या दरवाजा एवढे जास्त मोठे ही कशासाठी लावलं? ही काय कारण असतंय लावायचं मी तुम्हाला सांगतो, नीट ऐका बरं का. जर शत्रूला जर किल्ला जिंकायचं म्हणलं तर त्याला काय करायला लागायचं माहिती का? आधी दरवाजा तोडायला लागायचा. समजा मेन मोठी गोष्ट होता ना, दरवाजा तोडायला लागायचा. तर दरवाजा तोडण्यासाठी काय करायची? सनाट हत्ती आणा, ह्याच्यावर ठोका आणा, लाकडा आणा, ठोका आणा, काय मेडका आणा, ह्याच्यावर ठोका आणा, तुटून जाईल. पण त्यावेळेच्या काळामध्ये काय बुद्धी लावलेली आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा, जर काही जरी सनाट जरी आणलं तर त्याची स्पीड ह्या इथं कमी होती, कारण इथं वळा नाही. असं वळा नसल्यामुळे ह्या इथं ह्याची स्पीड कमी होती या, आणि इथं इथपर्यंत पावरच येत नाही. जरी हत्ती जरी आणला तरी हत्तीच्या डोक्याने हो काय हत्तीच्या डोक्यामध्ये ही बुडावा आणि ती हत्ती पुढे येऊ नये. त्यामुळे ह्या गोष्टी अशा लावल्या होत्या पहिल्या काळामध्ये. ही अशा गोष्टी आहेत त्या. आणि विचार करा, ह्या गोल दगडाला कसं बसवलंय बघा तुम्ही. गोल दगड आहे ह्याला असं मधनं ही दरवाजा लावण्यासाठी हे बनवलेलं आहे. कसं बनवलं विचार करा. आणि एवढी जास्त मोठी दगड इथं कशी आणली? एवढी मोठी होगा. ही दगड बघितलं ना, ही दगड माझ्या छातीपासून डोक्यापर्यंत एवढा एक मोठा दगड आहे. हे बघा तोरणा केलेला. मग एवढी मोठी दगड आणली कशी विचार पडतो कधी कधी. म्हणजे त्यावेळी त्या काळामध्ये त्या लोकांमध्ये किती जास्त ताकद असेल. ताकद काय असेल लोकांचा अंदाज लावा. आपल्याला 10 किलोचा दगड उचलत नाही नीट का? अहो ही 1000 2,000 किलोचा एक दगड ही कसा उचलत असलेली माणसं विचार करा. बरोबर वाटतंय? सबस्क्राईब करून जाऊ आपल्या भावाला. हर हर महादेव.